पूर्ण केल्या गेल्या. दोन्ही टीमचे टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचली गेली आहे 7 या कड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती लागले गेले. चेंडू फेकून झालेत या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा मात्र खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतो हा चौकार. 4 रन. चौकार या ठिकाणी आला आणि चौकारांना धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 11 या कड्यावरती. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहिले तर मग सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडे टीमच्या माध्यमातून शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचं हे षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि हे पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर मग विशालच्या माध्यमातून टाकलं गेलंय. यावेळेस थोडासा खालून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रोशन, परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क झाला नाहीये. पहिल्या षटकाचा मात्र खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, कारण पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 11 धावा धाव फलकावरती निश्चितच पाहायला मिळत आहेत. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग किरण गुरोडा मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर इन झालेत. षटकातील हा पहिला बॉल किरणचा वाईट मात्र निश्चितच पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये देखील अतिशय जबरदस्त खेळ आपण या मैदानावरती पाहिला होता आणि जवळजवळ संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 टीम आपण पाहिलं तर मग आई चिरमाई स्पोर्ट कासार वडवले आणि सायनाथ स्पोर्ट नवीन पाडा या 2 टीममध्ये शेवटचा मात्र सामना झाला होता. परंतु शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मग सायनाथ स्पोर्ट नवीन पाडा संघ मात्र विजय झाला आणि सुपर 3 मध्ये पोचला गेला. बॅक टू बॅक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग किरणच्या माध्यमातून हे 2 चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. आडव्या बॅटनं चेंडूला हाफ पलीवर घेतला आणि चेंडूला फाटवलंय. स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता आलाय हा षटकार आणि षटकारानं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 19 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं बॅक टू बॅक 2 षटकार मात्र ठिकाणी पेश केलेत. फलंदाज आपण पाहिलं तर निलेश ऑन फायर. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग महेशनं बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधनं आला नव्हता. प्रयत्न चांगले केले होते परंतु या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक पूर्ण होईल का? मात्र फटका फसला हवेमध्ये. हा झेल मात्र निश्चितच पाहायला मिळतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निलेशने केला होता परंतु झेलच्या स्वरूपामध्ये मात्र यावेळेस त्याला मात्र परतावं लागेल डगआउटला. पहिला धक्का बसतोय सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी टीमला. निलेश आउट. धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोचली गेली आहे ती म्हणजेच
25 या आकड्यावरती आणि 25 धावा असताना मात्र पहिला फलंदाज पास झाला आहे तो म्हणजेच निलेश. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा चेंडू मात्र वाईट टाकला गेलाय. वंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केलीच जाईल. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते म्हणजेच 6. त्याच्यातून आपण पाहिलं तर मग 3 चेंडू लिगल आहेत आणि 3 चेंडू अनलिगल पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पायामध्ये हा चेंडू मात्र टाकला होता किरणनं. चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय अक्षयच्या माध्यमातून. अक्षय कुल्हा नो बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 94 कामांच्या माध्यमातून देखील काय जबरदस्त खेळ त्याच्याकडनं आपण जरूर पाहिलाय. परंतु ह्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ त्याच्याकडनं केला जाईल का? सध्या तरी रोशननं खूप चांगली सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर निलेशनं देखील चांगली बॅटिंग या ठिकाणी केली आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा मात्र बदलाव केला गेलाय कारण लेफ्टी अँड रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे निश्चितच फील्ड पोझिशनमध्ये देखील थोडासा बदलाव मात्र करावा लागतो. यावेळेस सॅप्टाकर बॉल होता ऑन साईडला बोलवण्याचा प्रयत्न केला. एकदा वेगानं पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेला होता आणि तो प्रयत्न सक्सेसफुल होताना देखील पाहतोय. धाव फलक निश्चितच एकने पुढे सरकेल. धाव संख्या जाऊन पोचली गेली ती म्हणजे 29 या आकड्यावरती 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर ह्या षटकामध्ये आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत आणि आज 9वा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस डॉट डिलिव्हरी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा आल्या होत्या परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा या ठिकाणी येताना आपण पाहिल्यात. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 18 धावा या दुसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी आल्या आहेत आणि तुमचे टोटल आपण पाहिले तर मग 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज येतो हे देखील पाहणे खूप गरजेचं आहे. यावेळेस त्याच्यावरती देखील खूप आशा पडलवीत असतील कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस धावा जास्त येतात तेव्हा मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये जर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला ना तर निश्चितच चांगला असतो. परंतु तो कमबॅक या ठिकाणी केला जाईल का? साहिल दांडेकर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस अक्षय कोल्हा ऑन स्ट्राईक. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर हा वाईट आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोचली आहे 30 आकड्यावरती. नर्तनजी तुंबडा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आई माऊली चषक 2025 मध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचं शुभागमन झालेलं होतं. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल पॉइंटच्या बाहेर. 4 धावांकरता आला हा चौकार आणि चौकारांना धावसंख्येचा देखील बदलला आहे. 11 धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजे 34 आकड्यावरती. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई सफर केला, बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हो
अतिशय गोळाचा झेल मात्र ठिकाणी सोडला गेलाय. कारण अक्षयचा आपण विचार केला तर एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमध्ये सातत्यानं धावा येताना आपण अनेकदा पाहिले. धावसंख्या झाली ती म्हणजे 36 वरती धावफलक मात्र पोचला गेलाय. षटकातील पुढचा बॉल साहिल दांडेकर. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटचं स्विंग थोडस लवकर फिरलं गेलं आणि बॉल थोडासा आपण पाहिला तर मग उशीर आला होता. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि परिवर्तन आपण पाहिलं तर मग सातत्याने करायला हवं, कारण बदल ही काळाची गरज आहे. यावेळेस हलक्या हाताने समोरच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. 2 धावा मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दोन्ही टीम टोटल आपण पाहिली तर जाऊन पोचली गेली ती म्हणजे 38 आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत या षटकातील 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा मात्र खेळ बाकी आहे. नरतमजी तुमडा साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं तर मग रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवळीपाडा आणि त्यांच्या समवेत सिद्धिविनायक स्फोट बेलकडी असा मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण पाहिला तर रफ्टमच्या खूप बाहेर होता. तेच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा वाईट बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ट्रॅकर बॉल खेचून मारलाय, चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता आणि आलाय हा षटकार. षटकाराने धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली 45 आकड्यावरती. पंचेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. एवढंच आपण पाहिला तर मग मिस टाइम फटका पाहायला मिळतो. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा परफॉर्मन्स या ठिकाणी केला गेलाय. चांगलं बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग निलेश, रोशन, परंतु रोशन बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर अक्षयने देखील मागे वळून पाहिलं नाहीये. आपला जो धावफलक आहे, आपला तो नॅचरल गेम आहे, तो खेळण्याचा प्रयत्न त्याने सातत्याने या मॅच मध्ये कायम ठेवला आहे. आणि निश्चितच चांगला धावफलक त्याने देखील उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. यावेळेस चौथं षटक टाकण्याकरता नितेश ठाकरे. षटकातील पहिला बॉल. हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. नितेश, पहिला बॉल आपण पाहिला तर मग बाउन्सर हाताला गेला. यावेळेस आपण पाहिलं तर हो, अमित कडे झाली आहे चुकी, परंतु चेंडू आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोनच्या दिशेने निश्चितच गेला. 2 धावा या असतील. बॅटला चेंडू स्पर्श करून गेला असतील तर मग 2, आणि बॅटला न लागता जर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला तर मग एक सिंगल धावा आहे. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर बॅटला चेंडू स्पर्श झाला होता आणि चेंडू मात्र पाहिला आपण तर मग डिक्लेरेशन झोनच्या दिशेने रवाना झाला होता. 2 धावा धावफलकात ऍड केल्या जातील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे जयदीप. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग काय घडलंय काय. यस, 4 रन. असं वाटलं होतं की निश्चितच मात्र झेल पकडलाय की काय, परंतु चेंडू आपण पाहिला तर मग सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता. चौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली गेले 53 या आकड्यावरती. त्यावेळेस पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न अक्षयने केला होता.
डॉट बॉक्स एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण देखील पाहतोय. 57 धावा लागल्या गेल्यात. आता मात्र शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. पण जवळजवळ आपण पाहिला तर एक मोठा धावफलक मात्र उभा करण्याचा प्रयत्न जो केला गेला तो प्रयत्न सक्सेसफुल होताना आपल्याला ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आहे. टॉपचा निकाल आपण पाहिला तर मग लागला होता तो म्हणजे सिद्धिविनायक करण्याचा जो निर्णय घेतलाय तो निर्णय मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर सक्सेसफुल होताना जरूर पाहायला मिळाला आहे. शेवटच्या बॉलवरती देखील आला आहे चौकार. चौकारांना धावसंख्या झाली आहे ती 61 आणि 62 62 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागेल. बासष्ट धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे 4 ओव्हरमध्ये. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 15.50च्या सरासरीने धावफलक मात्र बनवावं लागेल मॅच जिंकण्यासाठी. रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवलीपाडा या टीमला चला फिल्डिंग लवकर सजवायची आहे आणि विनंती असेल रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी टीमला सलामीची जोडी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. तर नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पण पाहिला, परंतु दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला जरूर मिळेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ठाकरे आणि विशाल लाखात हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती निलेश बरफ हे सज्ज झालेत. 62 धावांचा पाठलाग मात्र पूर्ण करायचा आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. षटकातील पुढचा चेंडू. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि बदल ही कालाची गरज आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बदल केला गेलाय. दुसऱ्या बॉल वरती धीम्या गतीनं बॉल हा टकला गेला आणि त्याच्यामध्ये मात्र बीट केलं गेलं फलंदाज नितीशला. दुसरा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल एक बाउन्सर जरूर हाताळायचा होता परंतु थोडासा अतिरिक्त बाउन्स जास्त झाला आहे. म्हणजेच हा चेंडू आहे वाईट. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस आपण पाहिला तर मग हा चेंडू चांगला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा निश्चितच प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. प्रति षटकामागे 15 धावा मात्र बनवायचे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग लो फुल टॉस डिलिव्हरी होती. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. निलेश पुन्हा एकदा राईट मोर द विकेट न. विशाल आहे ऑन स्ट्राईक वरती आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग क्लीन बोल्ड विशाल लाखात त्याला मात्र परतावं लागेल. विशाल लाखात एक आपण पाहिला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू होता परंतु त्याला मात्र शून्याचा चष्मा घालून मात्र डगआउटला परतावं लागलंय. खूप आशा पल्लवित होत्या त्याच्या बॅटिंग वरती देखील त्याच्याकडनं चांगला खेळ होईल परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर मग त्याला देखील क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये बाद करण्यात आलं गेलंय. पहिला धक्का बसतोय रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवळीपाडा टीमला. विशाल लाखात या ठिकाणी होते आउट. प्रशांत गवळी आलेत न्यू बॅटर. प्रशांत देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे परंतु त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु हा चेंडू देखील येतो डॉट. जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग कमबॅक या ठिकाणी काय जबरदस्त केला गेला. एक वाईट चेंडू देखील हाताळला परंतु तरी सुद्धा हे षटक आपण पाहिलं तर मग यशस्वी षटक म्हणून निश्चितच पाहायला मिळालं टीम सिद्धिविनायक स्पोर्ट बिलखडेच्या माध्यमातून. कारण असं वाटलं होतं की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मात्र येतील. पॉवर प्लेचं षटक होतं. जास्त फटके मात्र गॅपमध्ये खेळले जातील परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगला कमबॅक मात्र निश्चितच दर्शवलाय निलेशनं देखील. आता मात्र रोशन येतो बॉलिंग ट्रॅक वरती. 18 मध्ये अजून सुद्धा बनवायचे आहेत 54 धावा. नितेशच्या बॅटमधनं एक षटकार जरूर आपण या ठिकाणी येताना पाहिलाय परंतु अजून सुद्धा काही फटके जे आहेत ते मात्र त्याला मोठे खेळावे लागतील या ठिकाणी. कारण संघ आपण पाहिला तर अडचणीमध्ये सापडलाय सध्या तरी. 18 बॉलमध्ये 54 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. या धावा होऊ शकतात परंतु त्याच्यासाठी मोठा संघर्ष मात्र या ठिकाणी करावा लागेल. रोशनचा हा पहिला बॉल तेज तरार परंतु पंच सहमत नाही आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडूला मात्र दिशा दिली आहे, पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल फलंदाज नितेशचा देखील खेळ. नितेश आउट. धक्का क्रमांक दुसरा या ठिकाणी आपण पाहिला तर मग लागला जातोय रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवळीपाडा टीमला. नितेश देखील आउट. आता मात्र जयदीप गवळी मैदानाच्या आतमध्ये झालेत. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. यावेळेस आपण पाहिलं तर मग लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडूला दिशा दिली होती. 2 धाव मात्र डिग्री कंप्लीट होतील. दोन टीमचे टोटल पाहिले तर मग दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत, त्या म्हणजेच 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. गॅप मध्ये खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबेल का? यस, मात्र या ठिकाणी चेंडूला थांबवलं गेलंय. 2 धावा मात्र या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोचली 13 या आकड्यावरती. इक्के तुक्के से काम चलने वाला नहीं है. अभी भी बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट लगाने पड़ेंगे. वो शॉट किसके बल्ले से आएंगे ये भी देखने वाली बात है. पुढचा बॉल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज रोशन. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच डॉट. जवळ चेंडू फेकून झाले 4 धाव फलकातील धावा आहेत फक्त आणि फक्त 13. षटकातील पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजून एक बॉल आपल्याला डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस पाहिलं तर मग अजून एक डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत, त्या म्हणजेच 13. षटकातील यावेळचा पुढचा बॉल आपण पाहिला तर बिगिट करण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे तो म्हणजेच प्रशांत. प्रशांतला देखील मात्र शांत ठेवलं गेलं. या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती त्याला मात्र बाद केलं गेलंय. 2 बॉल तो देखील खेळला परंतु कुठल्या प्रकारची धाव त्यांनी बनवली नाहीये. सुस्त्यामध्ये बाद झालाय. महेंद्रला आपण पाहिलंय बॉलिंग ट्रॅक वरती. चेंडू आपण पाहिला तर खूप वर यावेळेस गेला होता. मिस टाइम फटका झाला होता जरूर आणि त्याच कारणास्तव आपण या ठिकाणी पाहिला तर मग झेलच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज प्रशांत मात्र बाद झालाय. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो.
अजून एक चेंडू आपण या ठिकाणी पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं बॅटर जे आहेत रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवळीपाडा टीमचे. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका त्यांना खेळू दिला जात नाहीये. यावेळेस मात्र चांगला फटका आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करून चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर आपण पाहतोय रवाना होते 4 धावांकरता. चौकार आलाय आणि चौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. षटकातील हा पुढचा बॉल महेंद्राचा. अजून एक चांगला मोठा फटका बिगेट केलाय परंतु यावेळेस मात्र झेल पकडला जातो आणि फलंदाज आपण पाहिला तर मग किरण गुरोडा चा खेळ देखील समाप्त होतो. आउट. आता मात्र अमित आले. अमित लाखात मैदानात मध्ये डावा अत्यंत बॅटर आहेत. चांगला विस्फोटक खेळ करण्याकरता त्यांना देखील आपण ओळखले व्यवसायी तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. बघूया त्याच्याकडनं कशा पद्धतीचा खेळ मात्र ठिकाणी होईल हे देखील पाहणे खूप गरजेचं आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मग तिसरं चालू आहे. चेंडू टाकून झालेले षटकातील 5. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज महेंद्र. यावेळेस आपण पाहिलं तर मग मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केले होते परंतु आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. षटकाची झाली या समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहिलं तर मग 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहिलं तर मग सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडे टीमचा जो परफॉर्मन्स झालाय खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला सागर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. सागरचा पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल रन्स या ठिकाणी नाही तर मग चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर प्ले अँड मिस हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर टोपेश लागलं गेलंय. फलंदाज ठिकाणी जयदीपला मात्र परतावा लागेल. आणखी एक धक्का बसला गेलाय तो म्हणजेच टीम रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघाला जयदीप देखील मात्र बाद झालाय. जयदीपने 7 बॉल मध्ये 8 धावा बनवल्या आणि तो मात्र बाद होतोय.
या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू टाकून झाले 3, अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये साहिल आलाय. सॉरी 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. साहिल आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजून एक बॉल मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज आणखी एक चेंडू मात्र डॉट होतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजेच सिद्धिविनायक स्फोट बेलकडी टीमनं. हायलाईक रुद्राक्ष स्फोट चिंचोटी गवळीपाडा. आपण आलात, चांगला खेळ आपण देखील दर्शवला, म्हणून आयोजकांच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो. नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग चांगला परफॉर्मन्स केला गेलाय. खेळाडू आहे अक्षय, ठरलाय सामन्याचा सामनावीर खेळाडू. येस, देविदास पीज यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आई माऊली चषक 2025 मध्ये.